आज पुन्हा माझी बायको रोजप्रमाणेच मी झोपल्यानंतर मोबाईल घेऊन रूमच्या बाहेर गेली। बऱ्याच दिवसापासून ही गोष्ट मी नोटीस करत होतो आणि आज मी तिचा पाठलाग केला। कदाचित मला वाटलं होतं की माझ्या बायकोला झोपेत चालण्याची सवय आहे, त्यामुळेच ती जात असेल। पण जेव्हा मी तिचा पाठलाग केला तेव्हा मला फार दुःख झालं, कारण माहीत नाही रात्रीच्या यावेळी ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती। खूप दूर असल्यामुळे मी तिचं बोलणं तर ऐकू शकलो नाही, पण एवढं नक्की माहीत झालं होतं की ती कोणाशी तरी बोलत होती। मी पटकन रागातच माझ्या रूममध्ये परत आलो आणि तिची रूममध्ये परत येण्याची वाट बघू लागलो, पण ती पूर्ण 1 तासाने रूममध्ये आली होती आणि दबक्या पावलांनी बेडवर येऊन बसली। मग मी झोपण्याचं नाटक केलं, पण ती बराच वेळ झाला तरी तशीच बसून होती। मला तिच्यावर संशय येऊ लागला, म्हणून मी कूस बदलत तिला म्हणालो, तू अजूनपर्यंत जागीच आहेस का? ती म्हणाली, नाही, मी आत्ताच उठले आहे। मला थोडं घाबरट आल्यासारखं होत होतं। तिचं बोलणं ऐकून मला फार वाईट वाटलं होतं। मला वाटलं होतं की तिचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण चालू आहे, म्हणूनच ती रात्रीच्या यावेळी कोणाशी तरी चोरून बोलते। तिच्यावर नजर ठेवण्यासाठी मी दिवसभर तर घरी नसायचो आणि ही गोष्ट मी घरात कुणाला सांगू देखील शकत नव्हतो। घरचे काय म्हणतील की कसली बायको आहे तुझी, तू तिला नीट सांभाळू देखील शकला नाहीस। हाच विचार करता करता मला झोप लागली। सकाळी मी उठून फ्रेश होऊन माझ्या बायकोजवळ येऊन बसलो आणि तिला म्हणालो की तुला रात्री काय झालं होतं? ती म्हणाली, काही नाही, मी थोडीशी घाबरले होते म्हणून उठून बसले। तिला जर काही सांगायचं नसेल तर मी कशाला तिला उगाच त्रास देऊ? हा विचार करून मी रूमच्या बाहेर उठून निघून गेलो। मी जेव्हा हॉलमध्ये आलो तेव्हा तिथे दादा, वहिनी आणि आई नाश्ता करत होते। मला एकट्याला पाहून आईने मला विचारलं की तुझी बायको कुठे आहे? ती बाहेर आली नाही, तिची तब्येत तर ठीक आहे ना? आईचे ते प्रश्न ऐकून मला फार दुःख झालं की माझी आई आणि वहिनी तिची किती काळजी घेतात, तरी देखील ती आम्हाला सर्वांना धोका देत होती। मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि आईला म्हणालो की नाही आई, ती उठली आहे, येईलच आता खाली। रात्री देखील फार उशिरा झोपली होती। म्हणत होती की मला घाबरट आल्यासारखं होतं। आई लगेच म्हणाली, तुला किती वेळा सांगितलं आहे तिची काळजी घेत जा, तुला तर माहीत आहे ना तिची परिस्थिती कशी आहे, पण तुला तर काही फरक पडत नाही। तिच्याशी 2 शब्द देखील तू नीट बोलू शकत नाहीस। आईचं बोलणं ऐकून मी विचार करू लागलो की आई, मी तुला काय सांगू की मला तिची किती पर्वा आहे, पण ती काळजी घेण्याच्या लायक नाही। मग मी आईच्या प्रश्नाचे उत्तर न देताच तिथून निघून गेलो। मला नाही माहीत की मी गेल्यानंतर घरात काय झालं आणि काय नाही, पण रात्री जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझी वहिनी माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली की तू मला माझ्या भावासारखा आहेस। मी तुला एवढंच सांगेल की तुझ्या मनातील वाईट विचार काढून टाक आणि आपल्या नात्याला घट्ट बनव। वहिनीचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं आणि रात्रीपासून जे विचार माझ्या मनात होते त्याकडे दुर्लक्ष करत मी माझ्या रूममध्ये गेलो आणि माझ्या बायकोसोबत बसून जेवण केलं। तिला माझ्या हाताने जेवू घातलं। एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की जेवण करतानाही माझी बायको रडत होती। मला माहीत होतं हे अश्रू कुठल्या गोष्टीसाठी होते, पण तरी देखील मी शांत बसलो। जेवण झाल्यानंतर मी ऑफिसचं थोडंसं काम केलं आणि झोपण्यासाठी आडवा झालो। मला झोपून थोडाच वेळ झाला होता, तेच मला रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला। मी डोळे उघडून बेडच्या शेजारी बघितलं तर माझी बायको तिथून गायब होती आणि सोबतच आपला मोबाईल देखील घेऊन गेली होती। मला तर डाळीत नक्कीच काहीतरी काळं वाटत होतं। नाहीतर ही अशक्य गोष्ट आहे की एखादी बायको आपला नवरा झोपल्यानंतर फोनवर बोलत बाहेर जाते। मी पुन्हा तिचा पाठलाग केला आणि बरोबर तिच्या मागे जाऊन उभा राहिलो। ती फोनवर कुणाशी तरी बोलत होती आणि म्हणत होती की तुम्ही माझ्यासोबत चांगलं केलं नाही, आता माझी सहनशक्ती संपली आहे। मी तिच्या हातातून फोन हिसकावून भिंतीवर आपटला आणि तिला ओढतच रूममध्ये नेलं आणि तिला विचारू लागलो की कोणत्या प्रियकराने तुझ्यासोबत चांगलं केलं नाही? मला धोका देताना तुला जरा देखील लाज वाटत नाही का? एकतर अगोदरच कुणाचं पाप माझ्या माथी लावलं आहे आणि आता अशी फिरतेस की जशी काय तू खूप सभ्य आहेस। मी सुरुवातीपासूनच खूप रागीट होतो
आणि तोंडाला येईल ते बोलत होतो आणि आज देखील तसंच झालं होतं. माझी बायको माझं बोलणं ऐकून रडत होती आणि म्हणत होती की तुम्ही माझं बोलणं तर ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. पण मी तिचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ती एवढी रडत होती की अचानक तिची तब्येत खराब झाली आणि त्याच वेळी माझी वहिनी आमच्या रूममध्ये आली. माझ्या बायकोची खराब झालेली तब्येत पाहून वहिनीने माझ्याकडे रागाने बघितलं आणि माझ्या बायकोला आपल्यासोबत घेऊन निघून गेली. मी बराच वेळ वाट बघत होतो. त्यांना जाऊन खूप वेळ झाला होता. मग मी माझ्या वहिनीला फोन केला तर ती सतत माझा फोन कट करत होती. मला फार राग आला होता. एकतर माझ्या बायकोला वहिनीसोबत घेऊन गेली होती आणि मला सांगत नव्हती की नेमकं काय झालं आहे. काही वेळानंतर माझा राग शांत झाला आणि मला स्वतःचीच लाज वाटू लागली की मी जरा गरजेपेक्षा जास्तच बोलून गेलो होतो. मी माझ्या बायकोची काळजी घ्यायला हवी होती. तिला काही झालं असतं तर मी कसं जगलो असतो. अजून मी हाच विचार करत होतो की गाडीचा हॉर्न वाजला. मी समजून चुकलो होतो की दादा आणि वहिनी आले आहेत म्हणून मी पटकन खाली आलो. पण जेव्हा ते लोक आतमध्ये आले तेव्हा माझ्या बायकोची परिस्थिती बघून मी खूप घाबरलो. मी पळतच माझ्या बायकोजवळ आलो आणि वहिनींना विचारलं की काय झालं आहे. पण वहिनी आणि माझी बायको दोघीही शांत होत्या. दादा तर घरामध्ये येताच आपल्या रूममध्ये निघून गेला होता. माझ्या मनात तर खूप वाईट वाईट विचार येत होते, पण तरी देखील कोणीही काहीच बोलण्यास तयार नव्हतं. तेवढ्यात आई रूमच्या बाहेर आली आणि विचारू लागली की तिला काय झालं आहे. वहिनी म्हणाली की तिचा बीपी वाढला होता आणि डॉक्टरांनी तिची काळजी घेण्यास सांगितलं आहे. डॉक्टर म्हणत होते की त्या खूप कमजोर आहेत. जर पुढच्या वेळी असं काही झालं तर आम्ही बाळाला वाचवू शकत नाही. कृपा करून तुम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्यांना कसलाही ट्रेस येणार नाही याची दखल घ्या. हे ऐकताच आईने आपली रागीट नजर माझ्याकडे केली आणि म्हणाली की मी तुला तर असे संस्कार दिले नव्हते की तू तुझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नाहीस. बस, बाळ जन्माला येईपर्यंत ती माझ्या रूममध्ये झोपत जाईल. एकतर अगोदर मी खूपच घाबरलेला होतो आणि मग वहिनीचं बोलणं ऐकून मला जरा समाधान मिळालं होतं. तर आईने पुन्हा माझ्या डोक्यावर एक बॉम्ब फोडला. आईचं बोलणं ऐकून मी तिला उत्तर देणारच होतो तेच आई तिच्या रूममध्ये निघून गेली आणि वहिनी देखील माझ्या बायकोला घेऊन निघून गेली. मला फार वाईट वाटत होतं की आज माझ्या चुकीमुळे या बाळाचा जीव गेला असता, पण देवाने योग्य वेळी वहिनीला पाठवून त्याचा जीव वाचवला. पण चूक तिची देखील होती, पण ही गोष्ट कुणाला माहीत नव्हती म्हणून सगळेजण माझ्यावरच आरोप करत होते. त्या दिवसापासून मी तिच्याकडे जाऊन तिची माफी मागण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझी आई मला तिच्याजवळ जाऊ देखील देत नव्हती आणि म्हणत होती की तू नक्कीच तिला पुन्हा काहीतरी म्हणशील आणि तिची तब्येत बिघडेल, म्हणूनच मी तिला भेटण्याची तुला परवानगी देणार नाही. मी आईचं बोलणं ऐकून गप्प बसत होतो. बाळाचा जन्म व्हायला अजून फार दिवस बाकी होते आणि हा काळ घालवणे माझ्यासाठी खूप अवघड झालं होतं. मनातल्या प्रेमाने तळमळलेल्या डोळ्यांनी मी रोज माझ्या बायकोकडे दुरून बघायचो, पण जसजसा वेळ निघून गेली तसतसे माझे विचार बदलत गेले. मला तर वाटत होतं की ती फक्त सगळ्यांकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आई तिला रोज नवीन नवीन पदार्थ बनवून देत होती आणि या सर्व गोष्टींची मला खूप चीड येत होती, पण मी कुणाला काय सांगू शकत होतो. सगळेजण तर तिच्याच मागे पुढे फिरत होते. असेच दिवस जात होते. एक दिवस माझी आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली की तुला यावेळी तुझ्या बायकोसोबत असायला हवं, पण तू तर तुझ्याच गुरमीत बसला आहेस. आयुष्य असं जात नाही, काही गोष्टी ह्या विसरून जाव्या लागतात. मला आईच्या बोलण्यातील टोमणा चांगलाच माहीत होता. शेवटी तो दिवस देखील आला जेव्हा माझ्या बायकोने एका मुलीला जन्म दिला. सगळे खूप खुश होते, पण वहिनींच्या डोळ्यातून अश्रू येत होते. मला वाटलं की कदाचित हे त्यांचे आनंद अश्रू असतील, पण जसं मी त्या मुलीला मांडीवर घेऊन तिचा चेहरा बघितला तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं, कारण ती दिसायला अगदी माझ्या. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला खूपच आवडेल. माझं नाव अमित आहे आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा आमची परिस्थिती खूपच हालाखीची झाली होती, पण माझ्या भावाने एका कंपनीत नोकरी सुरू केली आणि हळूहळू आमची परिस्थिती पूर्वपदावर आली.
हळूहळू माझ्या भावाने मेहनत करून बढती मिळवली आणि आम्हाला खूप मान दिला. एक दिवस माझा भाऊ म्हणाला की माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, मी तिच्यावर खूप प्रेम करतो, ती अनाथ आणि गरीब आहे आणि उद्या तुम्हाला फक्त तिच्या घरी जाऊन हे लग्न पक्क करायचं आहे. आमच्या घरात पसंतीने लग्न करणं ही साधारण गोष्ट होती आणि कोणतीही बंधने नव्हती. आमचे वडील देखील या जगात नव्हते, त्यामुळे आईने देखील शांतपणे ही गोष्ट मान्य केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुलीच्या घरी गेलो. तिथे गेल्यावर माहीत झालं की एका अपघातात तिच्या आईवडिलांचे निधन झाले. तेव्हापासून या मुलीने घरचा खर्च भागवण्यासाठी अभ्यास सोडला आणि कमावू लागली आणि तिच्या बहिणीलाही शिक्षण देत होती. आई काही बोलणी करून घरी परत आली. आई म्हणाली की मुलगी खूप छान आणि निरागस आहे, माझ्यासाठी नकार देण्यात काही अर्थ नाही. हां, एक अडचण आहे आणि ती अडचण ही आहे की तिची एक बहीण आहे आणि घरात दुसरं कोणीही नाही, त्यामुळे ती तिच्या बहिणीला एकटी सोडू शकत नाही. त्यामुळे ती कुठेही राहिली, तिच्या सासरी किंवा अन्य कुठेही, तरीही ती आपल्या बहिणीला तिच्या सोबत ठेवेल. त्यामुळे मी विचार करत आहे की काय करावं. मग आई दादाला विचारू लागली की तुझे याबद्दल काय मत आहे. दादा म्हणाला की आई तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. जिथे आपण एवढे सर्वजण सुखाने राहतो आणि त्यात आणखी एका माणसाचा खर्च वाढला तरी काही हरकत नाही. दादाचं हे बोलणं ऐकून आईला समजलं होतं की तो या नात्याला सहमत आहे आणि आईने 2 दिवसाच्या आतमध्येच हे लग्न पक्क केलं आणि काही दिवसातच दादाचं लग्न झालं, ज्यामध्ये आमच्या बाजूच्या काही लोकांचा समावेश होता आणि वहिनीसोबत वहिनीची बहीण देखील ते घर सोडून आमच्या घरी आली, कारण त्यांच्या घरी दुसरे कोणी नव्हते. मी वहिनीच्या बहिणीला बघितलं तर मी तिच्याकडे बघतच राहिलो, कारण ती दिसायला फार छोटी होती आणि क्यूट होती. बरं, वहिनीचं लग्न झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकदम आनंदात राहत होतो. एके रात्री मला दिसले की रात्री 2:30च्या सुमारास माझ्या वहिनीची बहीण माझ्या खोलीत आली. मला वाटले तिला काहीतरी हवे असेल, पण तसे नव्हते. ती झोपेत चालत आली होती. माझ्या मनात अचानक विचार आला की रात्रीच्या वेळी जर कोणी आम्हाला असे एकत्र पाहिले तर त्यांना काय वाटेल. म्हणून मी तिथून उठलो आणि हॉलमध्ये जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या वहिनीला बोलता बोलता विचारले की तुमच्या बहिणीला रात्री झोपेत चालायची सवय आहे का. वहिनीने मला विचारलं, हे तुम्हाला कसं काय माहीत आहे. मी त्यांची गंमत करत म्हणालो की ती रात्रभर आत्म्यासारखी फिरत असते आणि रोज रात्री माझ्या खोलीत येऊन मला घाबरवते. माझं बोलणं ऐकून वहिनी हसू लागल्या आणि हसता हसता त्या गंभीर झाल्या. मला असं वाटलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं बोललो आहे. म्हणून मी आईकडे गेलो आणि तिला सांगितलं की मी वहिनीसोबत असा विनोद केला आणि त्यांना वाईट वाटले. तिने हलकीशी माझ्या डोक्यात एक चापट मारली आणि म्हणाली की एवढी मस्करी करू नकोस, तू उगाचच एवढी मोठी गोष्ट बोललास. जर खरंच तिच्या बहिणीला झोपेत चालायची सवय असेल तर त्यामुळे आजपासून तू माझ्याजवळ झोपत जा. मी रोज रात्री आईजवळ झोपू लागलो. असेच दिवस जात होते. एक दिवस अचानक वहिनीच्या बहिणीची तब्येत खूपच खराब झाली. जेव्हा तिला डॉक्टरांजवळ घेऊन जाण्यात आलं तेव्हा कळालं की ती प्रेग्नेंट आहे आणि जेव्हा ही गोष्ट वहिनीने घरी येऊन सगळ्यांना सांगितली तेव्हा तर मला धक्काच बसला की ती निष्पाप मुलगी अशी गरोदर कशी राहू शकते. आणि मग सगळ्यांसमोर वहिनीने तिला मारहाण करायला सुरुवात केली आणि म्हणाल्या की आई वडिलांनी आपल्यावर किती चांगले संस्कार केले आहेत आणि तू अशा फालतू कामात पडली. तू मेलेल्या आई वडिलांचा देखील विचार केला नाही आणि एवढं घाणेरडं कृत्य केलं. 3 वर्ष मी तुला एखाद्या मुलीप्रमाणे सांभाळलं आणि तू त्याचं मला हे फळ दिलं. मला माझ्या सासरी मान खाली घालायला लावली. मला सांग, कुणासोबत तू तुझं तोंड काळं केलं आहे. पण वहिनींची बहीण काहीच बोलली नाही आणि वहिनी तिला तिथे सोडून माझ्यासमोर आली आणि म्हणाल्या की ही रोज रात्री तुझ्या रूममध्ये येत होती ना, तू मला स्वतः सांगितलं होतं आणि एकदा मी देखील रात्री तिला तुझ्या रूममध्ये जाताना बघितलं होतं. मला विश्वास आहे की तुझ्यासोबतच तिचं काहीतरी प्रकरण चालू आहे. मला सांग, तुम्ही दोघे गप्प का आहात. वहिनीचे बोलणे ऐकून मला राग यायला लागला आणि मी लगेच म्हणालो की मी तिला या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नाही आणि रोज रात्री मी आईसोबतच झोपतो आणि ती गोष्ट मी गमतीमध्ये म्हणालो होतो. पण तुम्ही तर तेव्हापासून हे डोक्यावरच घेऊन बसले आहात.
मग दादाने मला थांबवले आणि म्हणाला, तू हे चुकीचे काम केले आहेस, तुला ते स्वीकारावे लागेल. जर तू असे केले नाहीस तर मी तुला घरातून हाकलून देईन. माझ्या भावाचे बोलणे ऐकून मी गप्प झालो आणि माझ्या आईकडे पाहू लागलो, जी त्यावेळी गप्प बसली होती आणि माझ्या बाजूने काहीच बोलली नव्हती. तिला संपूर्ण सत्य माहीत होते. मग मी ओरडू लागलो की जर मी ही चूक केलीच नाही तर मग मी हे लग्न करणार नाही. मी विनाकारणच का बकरा बनू? कदाचित तिचे बाहेरच्या कुणाशी तरी संबंध असेल. हे ऐकून माझ्या भावाने माझ्या तोंडावर जोरात थापड मारली आणि म्हणाला, तू गुन्हा केला असेल तर कबूल कर. मी आज संध्याकाळीच तुझं लग्न करून देईन. मी खूप शपथा घेतल्या पण माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही आणि माझ्या वहिनीची बहीण तिथे स्तब्ध बसली होती. पण खरे सत्य फक्त तिलाच माहीत होते की हा कुणाचा गुन्हा आहे. मी अजिबात तयार नव्हतो, पण तरीही माझ्या भावाने जबरदस्तीने माझे लग्न त्याच्या मेवणीशी केले. त्या रात्री मी माझ्या आईजवळ बसून सतत रडत होतो आणि तिने मला एवढेच सांगितले की यात ना तुझी चूक आहे ना या मुलीची. वेळ आल्यावर देव तुला सर्व रहस्य उघड करेल, पण या सगळ्यासाठी तुला धीर धरावा लागेल आणि या मुलीचा आधार व्हावा लागेल. आणि मग त्या दिवसापासून मी तिच्यासोबत चांगला वागू लागलो. तिच्याबद्दल आपलेपणाची भावना ठेवत होतो, पण ती रात्री चोरून चोरून कोणाशी तरी बोलत होती. सगळ्यांचंच वागणं एकमेकांसोबत पहिल्यासारखं झालं होतं. माझ्या पत्नीच्या गुन्हेगाराला पकडावं असं मला वाटत होतं, पण तरीही माझी पत्नी त्याच्याशी बोलत होती. मी तिला खूप विचारत होतो, पण ती मला टाळत होती. असेच तिचे 9 महिने संपले आणि जेव्हा तिने बाळाला जन्म दिला तेव्हा सगळ्यांनाच फार आनंद झाला, पण वहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला वाटलं की कदाचित हे आनंद अश्रू असतील, पण जसं मी त्या मुलीला मांडीवर घेऊन तिचा चेहरा बघितला तर माझ्यावर एकदम संकटच कोसळलं, कारण ती मुलगी अगदी माझ्या मोठ्या भावासारखी होती. मला हे खूप संशयास्पद वाटले, पण मी गप्प राहिलो. माझ्या मनात जी शंका होती ती वहिनीच्याही मनात असण्याची शक्यता होती, पण सगळे हेच म्हणत होते की ती आपल्या काकांवर गेली आहे. पण त्यावेळी मी विचार करू लागलो की जर बाळ माझं आहे तर मग त्याच्या काकांवर कसं जाऊ शकतं? नाहीतर असं पण होऊ शकतं की मी खूप विचार करतो. आणि मग आम्ही सगळेजण माझ्या बायकोला घेऊन घरी घेऊन आलो. असेच दिवस जात होते. घरात पुन्हा चैतन्यमय वातावरण झालं होतं. 4 महिन्यानंतर माझी वहिनी देखील प्रेग्नेंट राहिली. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना 3 महिने झाले आहेत आणि त्यांची देखील चांगली काळजी घ्या. आम्ही सगळेजण खूप खुश होतो, कारण आता आमचा आनंद डबल होणार होता. पुन्हा एकदा देवाची कृपा आमच्या घरावर झाली होती आणि आमच्या घरात नवीन पाहुणा येणार होता. आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. वेळ आनंदाने जात होता, पण माझा भाऊ खूप काळजीत दिसत होता आणि त्याला याबद्दल विचारले तर तो म्हणत होता की बाकी काही नाही, मला माझ्या नोकरीचं टेन्शन आहे. 4 महिन्यानंतर वहिनीला देखील एक मुलगीच झाली. सगळेजण खूप आनंदात होते आणि वहिनीच्या रूममध्ये उभे होते. मुलगी अजूनही मशीनमध्ये होती, पण दुसऱ्या दिवशी जशी ती नर्स मुलीला मशीनमधून बाहेर घेऊन आली तर त्या मुलीला बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती माझ्याच मुलीची दुसरी कॉपी होती. असं वाटत होतं की त्या दोघी जुळ्या आहेत आणि बाकी सगळ्यांची तीच अवस्था झाली होती. आणि माझी वहिनी गप्प झाली होती. मी म्हणालो की हा तर देवाचा देखील चमत्कार असू शकतो की दोन्ही भावांना सारख्याच मुली आहेत. पण वहिनी माझा एक शब्दही मानायला तयार नव्हती. माझा भाऊ त्यावेळी ऑफिसमध्ये होता आणि आज तो नोकरीचा राजीनामा देणार होता. यावेळी वहिनीजवळ माझी आई आणि माझी बायको होती. माझी बायको आपल्या हातात आपली मुलगी घेऊन उभी होती आणि वहिनींची मुलगी त्यांच्याजवळ झोपलेली होती. वहिनी आता त्या 2 मुलींची DNA टेस्ट करून घेण्याशिवाय काहीच बोलत नव्हती. माझी बायको थरथर कापत होती आणि म्हणाली की मी माझी मुलगी देणार नाही. पण माझ्या वहिनीची अवस्था पाहून माझ्या आईने मला सांगितले की कोणत्याही परिस्थितीत टेस्ट करून घ्या आणि त्यानंतर मी दोन्ही मुलांचे रक्ताचे नमुने दिले आणि आम्हाला 2 तासात लगेच अहवाल आला आणि मी ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून मी सुन्न झालो होतो. मी माझ्या भावाला काय समजत होतो आणि तो काय निघाला. मी सत्य खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत असतानाच तेच सत्य माझ्यासमोर येत होतं. पण अडचण ही होती
की मी हे सर्व माझ्या वहिनीला कसे सांगणार होतो, पण मला ही हिंमत दाखवायला हवी होती. म्हणून मी ते रिपोर्ट घेऊन वहिनींच्या रूममध्ये गेलो, जिथे वहिनी आणि माझी बायको माझी वाट बघत होत्या. आणि मग मी तिला हकीकत सांगितली की ही 2 मुलं माझ्या भावाची आहेत. हे ऐकून माझ्या वहिनीला मोठा धक्का बसला, पण त्यांना धीर देण्यासाठी आमच्याजवळ देखील शब्द नव्हते. मग आम्ही त्यांना घेऊन घरी आलो, पण आता त्या देखील मातीचा पुतळा बनून बसल्या होत्या. मी माझ्या भावाला कळवलं होतं की आम्ही घरी आलो आहे, आणि तो देखील सरळ घरीच येत होता. मग मी माझ्या बायकोजवळ गेलो आणि तिला विचारू लागलो की तुला हे सर्व माहीत होतं का? तुझ्यासोबत हे सर्व माझ्या भावाने केलं आहे? पण ती शांत बसली. मी पुन्हा एकदा तिच्यावर ओरडलो, तर ती सांगू लागली की हो, मला हे सर्व माहीत होतं, पण मी एक शब्द देखील तुमच्या भावाविरुद्ध काढला नाही, कारण त्यांनी मला धमकी दिली होती की मी असं काही केलं तर ते माझ्या बहिणीला घटस्फोट देतील, आणि मग तिचे असे हाल करेल की तू कधी त्याचा विचार देखील केला नसेल. तू विचारत होतास की मी रात्री कोणाला फोन करते, म्हणून मला सांगायचे आहे की मी तुझ्या भावाला रात्री फोन करून म्हणत होते की तू खूप क्रूर आहेस, तू माझ्यासोबत चांगलं केलं नाहीस. देव या गोष्टीचा बदला नक्की घेईल. देव त्यांच्याकडून त्यांच्या गुन्ह्याचा बदला घेत आहे. जेव्हा माझी पत्नी फक्त बोलत होती, तेव्हा माझा भाऊ आला आणि मला सांगू लागला की त्याने नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि मला माझी मुलगी दाखवा. आणि मग मी माझ्या मुलीला घेऊन आल्यावर तो मला म्हणू लागला, अरे अमित, माझी मुलगी घेऊन ये, तुझी नाही. आणि आज ती एवढी छोटी का दिसत आहे, आणि माझी बायको एवढी शांत का बसलेली आहे? मग मी माझ्या भावाला उत्तर दिले की वहिनी गप्प बसली आहे, कारण तू ज्या मुलीला हातात धरले आहेस ती तुझीच मुलगी आहे, जिला वहिनीने कालच जन्म दिला आहे. माझं बोलणं ऐकून माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि तो म्हणू लागला की असं नाही होऊ शकत, आणि त्याने जवळ असलेल्या आईकडे आपली मुलगी दिली. मी माझ्या भावाजवळ गेलो आणि त्याची कॉलर पकडून म्हणालो की मला सर्व हकीकत सांग की तू माझ्या बायकोसोबत हे सर्व का केलं, तू वहिनीला धोका का दिला. आधी तर तो ही गोष्ट मान्य करण्यास नकार देत होता, पण नंतर तो सांगू लागला की जेव्हा मी या मुलीला पहिल्यांदा ऑफिसमध्ये पाहिले तेव्हा तिचं मला खूप आकर्षण वाटलं. मी जेव्हा माझ्या प्रेमाची कबुली तिच्याजवळ दिली तर तिने मला सर्वांसमोर नकार दिला आणि निघून गेली. सर्वजण माझी चेष्टा करू लागले, आणि मग मी तिच्या जवळ गेलो आणि कालांतराने मी तिला माझ्या प्रेमात अडकवले. खरं तर माझी नजर तिच्या घरावर होती, जे घर फक्त त्या 2 बहिणींचं होतं. म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. पण लग्नानंतर जेव्हा मी तिच्या बहिणीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा माझंही मन तिच्यासाठी वेडं व्हायला लागलं. माझी घाणेरडी नजर माझ्या मेवणीवर होती, आणि जेव्हा माझ्या बायकोने मला सांगितले की तिच्या बहिणीला झोपेत चालण्याची सवय आहे, तेव्हा मी तिच्या कमजोरीचा फायदा घेत तिच्याशी चुकीचे वागलो. ती रडत होती, ओरडत होती, पण मी तिला धमकी दिली होती की तू जर तुझं तोंड उघडलं तर मी तुझ्या बहिणीला घटस्फोट देऊन तिला सोडून देईल, आणि काही गुंडांना पैसे देऊन तिचा अपघात घडवून आणेल आणि तिचं वरचं तिकीट काढेल. माझ्या छोट्याशा धमकीने ती घाबरली, आणि त्या दिवसापासून ती तिच्या खोलीचा दरवाजा बंद करून झोपत होती. मी रोज तिच्या खोलीत जायचो, पण दार बंद असायचे. आणि नंतर काही दिवसांनी तिची तब्येत बिघडली, आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे तेव्हा मी खूप घाबरलो की जर तिने माझं सत्य सगळ्यांना सांगितलं तर. त्यामुळेच माझी बायको जेव्हा तुझ्यावर आरोप करत होती तेव्हा कोणी माझ्यावर संशय घेऊ नये म्हणून मी देखील तुझ्यावर आरोप लावून तुझं लग्न जबरदस्तीने तिच्याशी लावून दिलं. काही दिवस तर तिचं तोंड बंद होतं, पण नंतर ती मला निम्म्या रात्री फोन करून म्हणू लागली की माझा देव या गोष्टीचा बदला नक्कीच घेईल, आणि मी हसायला लागायचो. पण आता मला असं वाटते की खरोखर देव या गोष्टीचा बदला घेत आहे, आणि माझ्यासोबत वाईट गोष्टी घडल्या आहेत. माझी नोकरी देखील गेली आहे. हे ऐकताना मी फक्त माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, जी खरंच खूप निरागस होती, पण जगाच्या लोकांनी वेळेआधी तिची निरागसता हिरावून घेतली. मी हा सर्व विचार करत असतानाच माझा भाऊ लगेच उठला आणि माझ्या बायकोच्या पाया पडून तिची माफी मागू लागला आणि म्हणाला की मला माफ कर, माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. जर तू मला माफ केलं तर देव माझं पाप माझ्या मुलींसमोर येऊ देणार नाही.
माझ्या बायकोने त्याला माफ केलं होतं. तेवढ्यात माझी वहिनी उठली आणि म्हणाली की मला घटस्फोट हवा आहे. मी माझ्या मुलीला तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसासोबत ठेवू शकत नाही. मी माझ्या मुलीला घेऊन इथून जात आहे. जर तू मला घटस्फोट दिला नाही तर काही दिवसातच मी स्वतः घटस्फोटाची नोटीस पाठवेल. मग वहिनी एका क्षणासाठी देखील तिथे थांबली नाही आणि आपल्या जुन्या घरी निघून गेली. 2 दिवसानंतर दादाला घटस्फोटाचे पेपर आले, ज्यावर वहिनीने अगोदरच सही केली होती. मी देखील माझ्या बायकोला, मुलीला आणि आईला घेऊन तिथून दुसऱ्या घरात शिफ्ट झालो. माझ्या भावासारख्या माणसासोबत कुणालाच राहण्याची इच्छा नव्हती. आता माझा भाऊ या घरामध्ये एकटाच राहतो. आम्ही सर्वांनीच त्याच्यासोबत असलेले संबंध संपवले आहे. आज मला माझ्या आईच्या विधानाची खात्री पटली की जेव्हा वेळ येते तेव्हा देव खरोखरच सर्व रहस्य उघड करतो, परंतु यासाठी संयम असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.